11th ऍडमिशन 2025-26, तर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं नव्हतं अजूनही त्यांच्यासाठी विशेष फेरी लावली गेली होती. तर त्या विशेष फेरीची अलॉटमेंट लिस्ट आहे ती कालच म्हणजेच 8 तारखेला दुपारी 1 वाजता प्रसिद्ध झालेली आहे. वेबसाईटवरती तुम्ही चेक करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाले असेल, ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल, ज्यांचं अलॉटमेंट लिस्टमध्ये नाव आलं असेल, त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया 8 म्हणजेच काल 8/9/2025 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 10 तारीख म्हणजे बघा आज 9 तारीख आहे आणि उद्या एक दिवस 10 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध असेल. म्हणजे आपल्याला ऍडमिशन शेड्यूल जे आहे ते तुम्हाला माहित आहे. तर बघा 8 सप्टेंबर रोजी 2025 रोजी दुपारी 2 वाजता ते 10 सप्टेंबर, तर आज आहे 9 तारीख, उद्या आहे 10 तारीख. तर असे 3 दिवस विद्यार्थ्यांना ऍडमिशन करण्याची जी सुविधा आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे. तर जसं कॅप ऍडमिशनसाठी आहे तसंच आपल्या जे कोटामधील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सेम प्रोसिजर आहे. तर विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट झाल्यानंतर जे काही प्रोसेस करायची आहे ते मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगून देतो. तर विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा ज्यांना अलॉटमेंट झालेली आहे त्यांच्यासाठी बोलत आहे. ज्यांना अलॉटमेंट झाले नाही त्यांच्यासाठी मी शेवटी माहिती सांगणार आहे. तर ज्यांच्या अलॉटमेंट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय ते लक्षात घ्या. तर बघा पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, अलॉटमेंट झाल्यानंतर पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, पहिल्यांदा आपलं जे स्टुडंट लॉग इन आहे तिथं तुम्ही जर लॉग इन न करता सुद्धा तुम्ही काय बघू शकता, तुमची पूर्णपणे जी अलॉटमेंटची बघा होमला जर आला तर इथं अलॉटमेंट लिस्टवाला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर राऊंड 4 अलॉटमेंट लिस्ट इथं डाउनलोड अलॉटमेंट लिस्टला क्लिक केलं तर इथं बघा आर्ट, कॉमर्स आणि सायन्स, तुम्हाला जर सायन्सची करायची असेल तर ते सायन्सची अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती पूर्णपणे इथं डाउनलोड होते. आणि पूर्ण ही जी आहे ती खूप मोठी पीडीएफ आहे, मोठीच्या मोठी पीडीएफ आहे. पण विद्यार्थ्यांना जर आपला लॉग इन आयडी नंबर असेल माहिती, आपला जो काही ऍप्लिकेशन आयडी नंबर असतात माहित असेल तर त्याच्यावरून सुद्धा विद्यार्थी काय करू शकतात, लॉग इन न करता सुद्धा अलॉटमेंट लिस्ट बघू शकतात. हे बघा अशा प्रकारे जर आपण एखादा नंबर टाकला तर विद्यार्थ्याचं ऍप्लिकेशन आयडी, स्टुडंटची कॅटेगरी, अलॉटेड कॅटेगरी, ही सगळी माहिती तुम्हाला इथं बघायला मिळते. आता विद्यार्थ्यांनी जर लॉग इन केला तर त्यांना जास्तीत जास्त माहिती ती लॉग इन मध्ये मिळणार आहे. तर विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांना काय काय बघायला मिळणार आहे ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो इथं. तर आता स्टुडंट कॅप ऍडमिशन ज्यांनी जे मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये दाखवतो. आता बघा विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लिस्ट फ्रॉम होम पेज विदाउट लॉग इन करता सुद्धा तुम्हाला आत्ताच दाखवलं ही सगळी माहिती तुम्हाला बघायला मिळते. आता विद्यार्थ्यांनी परत लॉग इन करून सुद्धा पूर्ण म्हणजे माहिती आहे ती विद्यार्थी चेक करू शकतात. विद्यार्थ्यांनी लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर डाव्या साईडला बघा तुम्हाला इथं जायचं आहे. डाव्या साईडला गेल्यानंतर तुम्हाला इथं कॅप ऍडमिशन्स असं दिसेल. कॅप ऍडमिशनला क्लिक करा. कॅप ऍडमिशन्सला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला रेग्युलर राऊंड किंवा इथं स्पेशल राऊंड सिलेक्ट करायचे. इथं तुम्हाला स्पेशल राऊंड 1 आहे ते सिलेक्ट करायचं आहे. स्पेशल राऊंड 1, 2, 3, 4 असेल काय ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचं नाव वगैरे सगळी दिसेल, अलॉटमेंट दिसेल, सगळं कॉलेजचं नाव दिसेल, ज्या कॉलेजचं तुम्हाला अलॉटमेंट मिळालं आहे त्या कॉलेजचं नाव दिसणार इथं, त्या कॉलेजचा ऍड्रेस दिसणार, अलॉटेड कॅटेगरी दिसणार, सगळं तुम्हाला इथं माहिती मिळणार. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट मध्ये काही अपलोड करायचे राहिले असतील तर विद्यार्थी तिथं डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी पण तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. आता त्याच्यानंतर सगळ्यात खाली जर आला तर तुम्हाला इथं असे 3 ऑप्शन दिसणार आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेणार असेल तर प्रोसीड फॉर ऍडमिशनला क्लिक करायचंय. आणि प्रोसीड फॉर ऍडमिशनला क्लिक केलं की तुम्हाला कन्फर्म करा म्हणून असं एक विंडो ओपन होईल. तुम्ही कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुमचा सक्सेस ही होऊन जाईल, कन्फर्म होऊन जाईल. आता समजा तुम्हाला चुकून तुम्हाला कन्फर्म झालं की तुम्ही कॉलेजला ऍडमिशन जाऊन म्हणजे प्रोसीड फॉर ऍडमिशन चुकून क्लिक झाला असेल तर तुम्ही अंडू प्रोसीड फॉर ऍडमिशन सुद्धा करू शकताय. आता त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे, विद्यार्थ्यांनी त्यांचं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करणं गरजेचं आहे. कारण याच अलॉटमेंट लेटर शिवाय तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही. आता या अलॉटमेंट लेटर बरोबर कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड अपलोड तर तुम्ही केलेलेच आहेत, पण हे अलॉटमेंट लेटर प्लस तुमचे कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे सांगतो तुम्हाला. 2 आधार कार्डाच्या 2 झेरॉक्स लागतील, तुमच्या वडिलांचं आधार कार्ड त्याच्या 2 झेरॉक्स लागतील, तुमचं स्वतःचा आधार कार्ड त्याच्या 2 झेरॉक्स, तुमचा जो शाळेचा सोडलेला दाखला असणार आहे त्याच्या 2 झेरॉक्स लागतील. आणि साइड बाय साइड ओरिजिनल पण लागणार आहेत. झेरॉक्स तर लागतीलच, पण एक तुमचा ओरिजिनलचा सेट सुद्धा लागणार आहे. मार्कशीट आहे ते ओरिजिनल प्लस 2 झेरॉक्स लागणार आहेत. तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट असेल त्याच्या ओरिजिनल प्लस 2 झेरॉक्स. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे उत्पन्नाचा दाखला वगैरे आहे तो काही ठिकाणी लागतो, काही ठिकाणी लागतो, पण काढून ठेवा.
त्याच्यानंतर डोमेसाईल, हे सगळ्या गोष्टी तुम्ही काढून ठेवायला गरजेचं आहे, कारण पुढे ऍडमिशनला तुमच्या काही प्रॉब्लेम येऊ नये. आता त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, हे सगळे कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर पण 2 झेरॉक्स, हे सगळं घेऊन जायचं आहे तुम्हाला. आणि ह्याचा जो बंच आहे तो तिथं सबमिट करायचा. तुम्हाला फी भरून तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म केलं जाईल. आणि अशा प्रकारे तुम्हाला हे अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजला भेट द्यायची आहे. आणि कॉलेजला भेट झाली की तुमचं ऍडमिशन तिथं कन्फर्म करून घेतलं जाईल. आता ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं नाही, या सुद्धा राऊंड मध्ये ऍडमिशन मिळालेलं नाही, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, आता ऑन अन ऍव्हरेज बघा, मी तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे. होम वरती जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये बघा नंबर ऑफ स्टुडंट्स रजिस्टर्ड किती आहेत बघा, 14,83,033 एवढे विद्यार्थी आहेत ते रजिस्टर्ड आहेत. आता याच्यामध्ये बघा टोटल ऍडमिटेड किती आहेत बघा, 13,18,742 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ऍडमिशन घेतलेलं आहे, टोटल ऍडमिटेड आहेत. तर याच्यामध्ये बघा जवळजवळ जी वजाबाकी जर केली तर अजून पण 1,59,404 विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळायचं आहे, म्हणजे अलॉटमेंट मिळायचे आहे, कॉलेज अजून मिळायचं आहे. पण आता असं पण होऊ शकतो की ह्याच्यातले काय जे विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांनी 11वीला ऍडमिशन घेणारच नाहीत, मग बाकी वेगवेगळीकडे कोण ITI ला गेले असतील, कोण डिप्लोमाला गेले असतील, असा पण नंबर असू शकतो. म्हणजे बऱ्याच सिग्निफिकंट नंबर ऑफ विद्यार्थ्यांना अजून ऍडमिशन मिळालेलं नाही. त्यामुळे मला वाटतंय की अजून जशी विशेष फेरी जशी लागली होती, आता बघा आपण जर इथं होमला गेलो तर आता इथं ऍडमिशन शेड्यूल बघायला मिळतं. जसं बघा आपण म्हणलो होतो बघा इथं, आता हे लास्ट राऊंड आपला लागला होता, आपल्याला वाटत होतं की ह्याच्यानंतर ऍडमिशन राऊंड लागणार नाही, पण विशेष फेरी ऍडमिशन शेड्यूल लागलं परत पण. तर अशा प्रकारे अजून एखादा राऊंड होऊ शकण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराज व्हायची काही गरज नाही. साईड बाय साईड तुमचा जो काही बाकीचे ऑप्शन आहेत त्याला पण ट्राय करत राहा. ITI वगैरे असेल किंवा तुमचा डिप्लोमा वगैरे असेल, कुठे ऍडमिशन होतंय का, वर्ष फक्त वाया जाऊ देऊ नका. आणि साईड बाय साईड हे तुम्हाला याचं अजून एक राऊंड लागण्याचे चान्सेस आहेत, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून ऍडमिशन मिळालेलं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले पण मार्क आहेत तरी पण त्यांना ऍडमिशन मिळालेलं नाही, अलॉटमेंट झालेलं नाही. त्यामुळे अजून एखादा राऊंड होऊ शकतोय, काळजी करायची काही गरज नाही. आणि या ऍडमिशन प्रोसेसमध्ये आता जो स्पेशल राऊंड 4चे ऍडमिशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जर काय अडचण आली तर तुम्ही काय करू शकता, मला विचारू शकताय कमेंटमध्ये, तुम्ही विचारू शकताय. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, कारण असेच व्हिडिओ तुम्हाला, अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला 11वी ऍडमिशनच्या बाबतीत असतील, विविध ऍडमिशनच्या प्रोसिजर असतील, त्याच्या बाबतीत आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. तुम्ही इथपर्यंत ऐकलात, थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. ही जर ऍडमिशन प्रोसेस जी आता सांगितलं त्याच्या बाबतीत जर काही डाऊट्स असतील तर कमेंट नक्की टाकायला विसरू नका. त्या कमेंटचं जे काही उत्तर असेल ते देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तो कमेंटमध्ये तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकतात. संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला कमेंटमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. लवकरच आपण तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय.